नमस्कार. तुमची किंवा तुमच्या जवळच्या कुणाची पेन्शन थांबली आहे का? आजकाल सगळीकडे पेन्शन थांबल्याच्या अफवा पसरल्या आहेत. पण यातलं खरं काय आहे? चला, हा सगळा गोंधळ दूर करूया आणि सत्य काय आहे ते समजून घेऊया. तर सगळ्यात मोठा प्रश्न जो अनेकांच्या मनात आहे, ज्यामुळे चिंता वाटतीये, तो म्हणजे सरकारने निराधार आणि इतर गरजू लोकांसाठी असलेली पेन्शन योजना खरंच बंद केली आहे का? हा असा प्रश्न आहे ज्यामुळे लाखो लोकांची झोप उडालीये. तर मग या प्रश्नाचं एकदम सरळ आणि स्पष्ट उत्तर आहे, अजिबात नाही. सरकारने स्वतः स्पष्ट केलंय की पेन्शन योजना बंद झालेली नाही. ही निव्वळ एक अफवा आहे. आणि आज आपण याच अफवेमागचं संपूर्ण सत्य काय आहे ते जाणून घेणार आहोत. चला, तर मग या अफवा आणि वास्तव यांच्यातली भिंत तोडून टाकूया. आपण बघूया की पेन्शनच्या प्रक्रियेत नेमके काय बदल झालेत आणि जर योजना बंदच नाहीये तर मग लोकांचे पैसे का अडकून पडले आहेत. हे बघा, आधी काय व्हायचं, पेन्शनचे पैसे म्हणजे अगदी कासवाच्या गतीने यायचे. कलेक्टर ऑफिसमधनं निघाले की मग ते वेगवेगळ्या ऑफिसांमध्ये फिरायचे आणि यात कित्येक महिने जायचे. पण आता आली आहे हे नवीन डीबीटी सिस्टम, म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. यामुळे हीच प्रक्रिया अगदी रॉकेटसारखी फास्ट झाली आहे. आता सरकारचा प्रयत्न काय आहे, तर प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला पैसे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा झाले पाहिजेत. अच्छा, जर सिस्टम इतकी सुधारली आहे तर मग अजूनही अनेकांना पैसे का मिळत नाहीयेत? यामागे कोणताही षडयंत्र वगैरे नाहीये, तर काही तांत्रिक अडचणी आहेत. चला पाहूया की खरी समस्या नेमकी कुठे आहे. हा आकडा कदाचित तुम्हाला आश्चर्यचकित करेल, पण हे खरं आहे. राज्यातल्या जवळपास 10% लाभार्थ्यांची केवायसी प्रक्रिया अजूनही अपूर्ण आहे. आणि नियम असा आहे की जोपर्यंत केवायसी पूर्ण होत नाही तोपर्यंत बँक सरकारी पैसे स्वीकारूच शकत नाही. पेन्शन थांबण्याचं हे सर्वात मोठं कारण आहे. तर मग पैसे अडकण्यामागे ही 5 मुख्य कारणं आहेत. पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं, अपूर्ण केवायसी. दुसरं, बँक खातं निष्क्रिय होणं, म्हणजे 6 महिन्यांपेक्षा जास्त काळ जर खात्यातून काहीच व्यवहार झाला नाही तर ते बंद पडतं. तिसरं कारण म्हणजे नावामधला फरक. चौथं, वार्षिक पडताळणीला उशीर होणं. आणि 5वं, चुकीचा किंवा बंद असलेला मोबाईल नंबर. या 5 पैकी एक जरी अडचण असली ना तरी पैसे थांबू शकतात. पण काळजी करू नका, कारण या सगळ्या समस्यांवर अगदी सोपे उपाय आहेत. आता आपण बघूया की ह्या अडचणी दूर करण्यासाठी आपण स्वतः काय करू शकतो. सगळ्यात आधी ही केवायसी भानगड आहे तरी काय? केवायसी म्हणजे नो योर कस्टमर, म्हणजेच तुमच्या ग्राहकाला ओळखा. हा बँकेचा एक मार्ग आहे हे तपासण्याचा की तुम्ही तीच व्यक्ती आहात जिचा तुम्ही दावा करत आहात. याशिवाय बँक तुमच्या खात्यात सरकारी पैसे जमा करू शकत नाही. ही एक अनिवार्य प्रक्रिया आहे. आणि चांगली गोष्ट ही आहे की केवायसी पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कागदपत्रांचा डोंगर गोळा करायची काहीच गरज नाहीये. फक्त तुमचा आधार कार्ड, बँक पासबुक आणि एक नुकताच काढलेला फोटो एवढं घेऊन तुमच्या बँकेच्या शाखेत जा आणि ही प्रक्रिया अगदी सहज पूर्ण होईल. आणि हे उदाहरण बघा, एक छोटीशी चूक किती मोठी समस्या तयार करू शकते. जर आधार कार्डवर, बँक पासबुकमध्ये आणि पेन्शनच्या अर्जात नाव वेगवेगळ्या प्रकारे लिहिलेलं असेल, म्हणजे कुठे सविता आर पवार तर कुठे सविता रमेश प, तर कम्प्युटर सिस्टीम पेमेंट थांबवते. म्हणूनच सर्व कागदपत्रांवर तुमचं नाव सविता रमेश पवार असं एकसारखं असणं खूप खूप महत्त्वाचं आहे. या 3 सवयी तुमची पेन्शन सुरळीतपणे चालू ठेवण्यासाठी खूप मदत करतील. पहिली, बँक खातं सक्रिय ठेवा, म्हणजे दर काही महिन्यांनी एक छोटासा व्यवहार करा. दुसरी, तुमचा मोबाईल नंबर नेहमी अपडेटेड ठेवा, जेणेकरून तुम्हाला महत्त्वाच्या सूचना मिळत राहतील. आणि तिसरी, दरवर्षी तुमची पडताळणी वेळेवर पूर्ण करा. ही छोटी पावलं मोठ्या समस्यांना दूर ठेवू शकतात. ठीक आहे, आता पुढच्या टप्प्याकडे जाऊया. आता बघूया की घर बसल्या आपल्या पेन्शनची स्थिती कशी तपासायची आणि सरकार आपली मदत करण्यासाठी काय करतंय. टेक्नॉलॉजीमुळे आता सगळं किती सोपं झालंय बघा. तुम्ही सरकारच्या डीबीटी पोर्टलवर जाऊन तुमचा आधार किंवा बँक खाते क्रमांक वापरून तुमच्या पेमेंटची स्थिती तपासू शकता. काही जिल्ह्यांच्या तर स्वतःच्या वेबसाईटसुद्धा आहेत. आणि समजा इंटरनेट वापरता येत नसेल तरी तुम्ही बँकेच्या मिस्ड कॉल सेवेद्वारेही तुमच्या खात्यातील बॅलन्स तपासू शकता. आणि सगळ्यात चांगली बातमी ही आहे की सरकारसुद्धा मदत करायला पुढे येतंय. ज्यांची केवायसी अपूर्ण आहे त्यांच्यासाठी गावोगावी विशेष कॅम्प लावले जात आहेत आणि अधिकारी घरोघरी जाऊन कागदपत्र पूर्ण करण्यात मदत करत आहेत. तर या सगळ्या चर्चेचं सार एका वाक्यात सांगायचं झालं तर ते असं आहे, पेन्शन बंद झालेली नाही, ती पूर्णपणे चालू आहे. फक्त तुमची माहिती योग्य आणि अपडेटेड असणं गरजेचं आहे, बस. आणि शेवटी एक प्रश्न जो प्रत्येकाने स्वतःला विचारायलाच हवा,
आपली सगळी माहिती म्हणजे आधार कार्ड, बँक खातं आणि मोबाईल नंबर सगळं काही बरोबर आणि अपडेटेड आहे का? कारण याचं उत्तर जर हो असेल तर तुमची पेन्शन वेळेवर मिळण्यापासून कोणीही थांबू शकत नाही.